पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर गजानन पाटील वाटेगावकर शिवव्याख्याते हे सविस्तर मार्गदर्शन करतील. गजानन पाटील यांना विनंती करतो आणि याच सिंधू संस्कृतीच्या प्रतिमंत अस्मितेचं प्रतीक राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची अस्मिता घडवली. राष्ट्रमाता माता जिजाऊंनी शिवबा घडवले आणि शिवबाने अवघड व्यवस्थेला घटनेच्या माध्यमातून बेड्या घातल्या. ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा मुलींसाठी शाळा उभी केली आणि नंतर मुलांसाठी ज्यांनी शाळा उभ्या केल्या ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, गरिबांचे कैवारी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, लोकशाही अण्णाभाऊ साठे या मातीमध्ये विदर्भाच्या मातीमध्ये जन्म घेतलेले तुम्हाला मला सर्वांना परिचित असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि विदर्भाच्या मातीमध्ये जन्माला येऊन ज्यांना चांदगोंद विद्यापीठ संबोधले जाते ते आपल्या वराडी भाषेमध्ये सर्व लोकांना सातत्यानं प्रबोधनाच्या माध्यमातून तुम्हाला जागृत करण्याचं काम ज्या संतांनी केलं ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे बाबा सतत म्हणायचे, बापू हो आपल्या मुलाने शाळेत घाला, पैसे नाही म्हणाल तर भाकरीचं ताट फोडा, बायकोले कमी भावाचं तुकडं घ्या, मेवण्याने पाहुणचार करू नका बाप्पा, पण मुलाने शाळेत घातल्या हवा काही गाडगे बाबांचा विचार. आणि म्हणून शाळेचं शिक्षणाचं महत्व आम्हाला कळावं या उदात्त भावनेनं आज आम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये बोलण्याची संधी उपलब्ध
संमेलनात मी बोलत असताना अत्यंत उच्च पदस्थ असणारे एसडीएम साहेब बोलायला लागले, आमचे लोक व्हॉट्सअप आणि फेसबुक पाहायला लागले. बरोबर आहे. आणि म्हणून सर मी सांगितलंय की तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी एखादा तरुणाचाच अनुभव लागतो. आणि म्हणून जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबांनी 400 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं, आम्हा घरी धड शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यज्ञ करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करून तुकोबाच्या शब्दात एवढं सामर्थ्य होतं, पण ते आम्हाला कधीच कळालं नाही. आम्हाला तुकोबा समजले नाही, आम्हाला संत नामदेवराय कळाले नाही, आम्हाला गाडगे बाबा कळाले नाही. आम्हाला ज्या तथाकथित लोकांनी आम्हाला बंधुगिरी करून आमच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा भरल्या असे अनेक लोक आम्हाला दिसले, पण आमचे महामानव आमचे संत आम्हाला कधीच दिसले नाही. ज्या गाडगे बाबांचा त्याग पहा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेत असताना काय भोगलं हे तुम्ही एकदा सविस्तर वाचा. अरे रमाई जेव्हा स्वतःच्या लेकराला बाबासाहेब शिकत आहेत आणि आपल्या या रमाईच्या लेकराला म्हणजे गंगाधरला अत्यंत आवडता आणि अत्यंत असा लाडका लेकरू जर कोणता असेल तर गंगाधर होता. आणि या गंगाधरला प्रचंड ताप आला, तापानं फणफणला, डबल निमोनिया झाला आणि आमची रमाई या गंगाधरला खांद्यावरती घेते, डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरला सांगते, डॉक्टर माझ्या या मुलाला एक इंजेक्शन द्या, थोडस याला औषध उपचार करा, प्रचंड तापाने फणफणलाय. आणि हे सगळं पाहत असताना डॉक्टरने सांगितलं, नाही रमाई, नाही उपचार करू शकत, तुमच्याकडे पैसे नाहीत, माझी पहिलीच उधारी तुमच्याकडे थकलेली आहे. आणि मग रमाईने तसाच गंगाधर उचलला, आपल्या अंगाला चराचरा बोलतोय, आपल्या अंगावर घेतलेला गंगाधर सतत अंगाला भाजतोय. आणि मग घरी नेल्याबरोबर गंगाधरला रमाईने आपल्या मांडीवरती घेतलं आणि मांडीवर या गंगाधरचा जीव गेला. आणि जेव्हा या देशामध्ये देशाला राज्यघटना अर्पण केली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तेव्हा थाय मोकळून रडायला लागले. आणि रडत असताना शेवटच्या सहकार्यांना, सोबतच्या सहकार्यांना विचारलं, बाबासाहेब आज का रडतात? बाबासाहेबांनी सांगितलं, अहो या घटनेच्या आज मी या देशाला घटना अर्पण करत असताना माझा गंगाधर गेला, माझ्या 4 लेकरांचं असंच वाऱ्यावरती सगळं जीवन गेलं. आणि मग आज या घटनेमध्ये या देशातला कुठलाही गंगाधर उपचाराच्या अभावी मरणार नाही, तसे त्याचे हक्क अधिकार त्या घटनेमध्ये अंतर्भूत केले. हे बाबासाहेबांनी आम्हाला घटनेत अधिकार दिले, आम्हाला कधीच समजलं नाही. आम्ही महामानवांना जाती जातीमध्ये विभागलं. बाबासाहेब बौद्धांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे, लोकशाही अण्णाभाऊ साठे मातंगांचे, त्यांनी मानवतेचं काम केलं आणि आम्ही जाती जातीमध्ये विभागून आम्ही त्यांच्यापेक्षा महामानव सुंदर झालो. आम्हाला कधीतरी समजू द्या. सरांनी सांगितलं की गजाननराव आम्हाला करिअर मार्गदर्शनच्या माध्यमातून अनेक तज्ञ व्यक्ती या ठिकाणी आहेत मंचावरती, ते तुम्हाला मार्गदर्शन करतीलच, पण आम्हाला समाजामध्ये सुद्धा कसं राहावं, कसं बोलावं, मोठ्या माणसांची मान सन्मान इज्जत कशी करावी हे सुद्धा आम्हाला कधीतरी कळालं पाहिजे. आणि म्हणून या महामानवाच्या विचार कार्याचा वसा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रचंड ताकदीचं तुमच्यापर्यंत देण्याचा काहीतरी प्रयत्न करणार आहे. आता शिक्षणाचा आपण सांगत होतो की कमळाचा, बरोबर आहे, शिक्षण मिळालं, शिक्षण इथं विद्यार्थी शिक्षण हे सगळं शिक्षण घेत असताना तुम्हाला इमानदारीने तुमच्या आई वडिलांची शपथ आहे, किती जणांचे आई वडील शेतकरी आहेत हात वर करा. जवळपास सगळेजण, बरोबर. कधीतरी घरी गेल्यानंतर आपल्या आईचा आणि आपल्या वडिलाचा पाय हातात घ्या. आपल्या आईचा, आपल्या वडिलाचा कधीतरी पाय हातात घ्या. ज्या पायाला भेगा पडल्यात ना, त्या भेगांमध्ये डोळे टाकून बघा. त्या आईला कधीतरी वाटत असतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, प्राध्यापक झाला पाहिजे, आणि हे सगळं काही होता आलं नाही तरी माणूस तरी झाला पाहिजे, हे स्वप्न त्यांनी सातत्याने डोक्यामध्ये घेतलेलं आहे. आज आम्ही गाव खेड्यामध्ये पाहतो
बरोबर आहे काय? मुलींची संख्या कमी झाली, मुलांची संख्या प्रचंड आहे. आता नेमकं करायचं काय हा प्रश्न आहे. मुलं मुली पाहायला जात होते, आता मुली मुलं पाहायला चालल्या. नवरदेवाचा भाऊ चहा घेऊन येताना दिसतोय, कुठेतरी रांगोळी बाहेर टाकताना दिसतोय. मुली हसायला लागल्या, पण मुलांना काहीतरी वेगळं वाटत असेल. पण याच्यातून एक संदेश घ्या. सगळ्या जगावर राज्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर तुम्हाला जगात कोणीच वाचवणार नाही. तुमचं फक्त ज्ञान वाचवू शकतं आणि म्हणून तुम्ही फक्त ज्ञानवंत व्हा. आणि म्हणून सांगत असताना मी आता विचारलं बोलत जा, थोडस बोला. भटजीचा बरोबर, भटकाचा होत नसतो. कमळाचा आणि भटजीचा आणि ऐकायला कमी येतं. कशाचा? गणपतीचा. आमच्या इंग्रजी शाळा गल्ली बोळाला सुद्धा झाल्या, बरोबर. वळाच्या कडेला सुद्धा इंग्रजी शाळा आहे. मी तिथे एका शाळेमध्ये गेलो आणि त्याची मुलीला विचारलं, कुत्र्याला काय म्हणतात? सर डॉग म्हणतात. कुत्रीला काय म्हणतात? पटकन सांगा म्हणतात. एकही बोलत नव्हतं. आम्हाला इंग्रजी शिक्षण वास्तव म्हणतो, याच्यात काही वेगळं पण दिसतंय का? आणि कधीतरी कर्मवीरांना सांगा, ज्या कर्मवीरांनी स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं आणि तुम्हा आम्हाला शिक्षणाची मुहूर्तमेढ उभी केली. त्या कर्मवीरांना कधीतरी समजून घ्या, ज्या कर्मवीरांना 6व्या शतकात वर्गात नापास केलं. आणि शाहू महाराजांनी विचारलं, गुरुजी कर्मवीर तर खूप हुशार आहे, त्याला नापास कसं केलं? गुरुजींनी सांगितलं, महाराज, कारण शाहू महाराजांची आज आठवण झाली पाहिजे. शाहू महाराजांना गुरुजी म्हणतात, महाराज ज्या बेंचवर शाहूच्या वर्गात पाठवेल पण कर्मवीराला भाऊरावला पुढे पाठवणार नाही. का? कारण आता शिक्षणाची एवढी ओढ आहे. पुन्हा वाडी वस्ती तांड्यातील सगळ्या सर्वसामान्य लेकरांना शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना शिक्षित करू इच्छितो, म्हणून मी याला पुढे जाऊ देणार नाही. समजून घ्या कधीतरी त्यांचं कार्य. आणि म्हणून कर्मवीरांना क्रांतिसिंह नाना पाटलाचा हे समजलं पाहिजे. आणि अरे भटजीचा इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे. कधीतरी भगतसिंग समजून घ्या. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग या देशासाठी फासावर जातो, बरोबर आहे. आठवत पण नसेल आमचा भगतसिंग व्हॉट्सअप पण फेसबुकच्या पलीकडे गेलाच नाही. आम्हाला भगतसिंग कुठून दिसणार आहे? तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा योग्य केला पाहिजे. आम्हाला 1.5 GB 2 GB डाटा दिला, त्याच्यात डोकं घातलं, त्याला दिवसभर भूकही लागत नाही, तहानही लागत नाही. आणि दिवसभर काय पाहिलं हे संध्याकाळी आठवत पण नाही. आणि म्हणून तंत्रज्ञानाचे विद्यार्थी याच्यामध्ये याचा योग्य वापर करतात, याच्यातनं शिक्षण घेतात. आणि म्हणून कधीतरी भगतसिंगाचा घ्या. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग या देशासाठी फासावर गेले. थोडस इमॅजिन करा, 23 वर्षाचं वय काय असतं. समोर असणारा एखादा तुमचा भाऊ उद्या फासावर जाणार आहे. 23 वर्षाचा तुमचा सख्खा भाऊ उद्या फासावर या देशासाठी जाणार आहे. काय वाटतं? हे तर वेदना दूर आहे. पण ज्या विद्यावती नावाची आई होती ना, ती विद्यावती भगतसिंगाला भेटायला गेली. आणि डोळे असे पूर्ण पाण्याने भरले. आणि मग भगतसिंगाला विचारलं, कागाळे या देशासाठी, या मातृभूमीला आझाद करण्यासाठी मी उद्या फासावर जातोय म्हणून रडतीये का? नाही रे भगत. अरे भगत, माझ्या पोटी फक्त एकच भगत आलाय, दुसरा जरी आला असता ना या देशाला अर्पण केला असता. आणि म्हणून मला वाटतं कधीतरी आपण भगतसिंग झालं पाहिजे. आम्हाला कधीतरी गणपतीचा माहितच आहे. गण म्हणजे या गणव्यवस्थेचा गणपती आहे. गणपतीबद्दल बिलकुल दुमत नाही. पण कधीतरी गाडगे बाबा सुद्धा समजून घ्या, ज्या गाडगे बाबांनी या देशाचा सर्वोच्च सर्वात ज्ञानी माणूस, ज्यांनी कोलंबिया विद्यापीठ
महाराजांचं कीर्तन जमिनीवर बसून ऐकत होते. काय विद्वत्ता असेल. आम्हाला गाडगे बाबा म्हटलं की अंगावर चिंध्या, कानामध्ये एक त्यांच्या बाळी, हातामध्ये काठी, अर्ध हातामध्ये फुटकं मडकं. पण त्यांची विद्वत्ता समजण्यासाठी आणि म्हणून मी म्हणतो कधीतरी हिऱ्याची पारण करण्यासाठी हिराच असावं लागतं. बाप समजून घेण्यासाठी बापच व्हावं लागतं. आई समजून घेण्यासाठी आईच व्हावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो गाडगे बाबांना समजून घेण्यासाठी त्या विद्वत्तेची पात्रता आपल्या डोक्यामध्ये आली पाहिजे. गाडगे बाबा सतत म्हणायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळी तुझी रे करे पुण्य समजती पापाला. एक दिवस गाव झाडायला सुरुवात केली. गाव झाडत असताना लोक जवळ यायचे. बाबा हातामध्ये आपलं गाडग्या बाजूला ठेवायचे आणि प्रबोधनाला सुरुवात करायची. त्यांनी अनेक अंधश्रद्धा मोडीत काढल्या आणि मग गाव झाडत असताना एका गावामध्ये कोणीच बाबांकडे आलं नाही. एक छोटासा मुलगा आला आणि त्या मुलाला विचारलं, का रे बाबा गावातले लोक कुठं बाहेर गेलेत का? नाही बाबा. मग ते लोक आज बाबा आले, खूप मोठे आगरबंब आहे, त्यांचं वजन 90-95 किलो आहे, डोक्यावरचे केस पांढरे झाले, असे बाबा त्या ठिकाणी आले. त्यांच्या पाया पडण्यासाठी रांग लागली. आणि मग बाबा म्हटले चल आपणही जाऊ. आणि बाबांनी सहज प्रश्न विचारायला लावला त्या लहानशा पोराला, बाबा तुमचं वय काय? आता अंगाला ओढिया राख डोळे फाकुडी करते पापा, अशा बाबांचं उत्तर काय सहज सोपं नव्हतं. बाबांनी सांगितलं, आता तुले काय सांगायचं रे? म्हटले माझं वय, मी प्रभू रामचंद्राच्या लग्नामध्ये त्या पंक्तीले तुंप वाढायला होतो. म्हणजे तुंप तुंप करते, तुंप वाढायला त्या पंक्तीला होतो. आता तेव्हापासून आजपर्यंत माझं वय गाव म्हणजे किती असेल? मग गाडगे बाबांनी हातातला झाडू घेतला आणि बाबाच्या थपकन पाठीत घातला. लोक हसायला लागले, काही लोक बाबांच्या अंगावर धावले. बाबांनी सांगितलं थांबा, महाराजांचं माझं भांडण आहे, तुम्ही मध्ये पडायचं नाही. मग लोकांनी विचारलं का मारले बाबा? अहो तुम्हाला काय सांगायचं म्हणले? त्याच पंक्तीले प्रभू रामचंद्राच्या लग्नामध्ये त्याच पंक्तीले मी बसेल होतो ज्या पंक्तीमध्ये याच्या सांडलेले आणि तुंप वाढले, पण भले वाढलंच नाही ना म्हणजे, तेव्हापासून आज भेटलाय म्हणजे हा. आणि म्हणून त्याच्या पाठीमध्ये रट्टा दिलाय म्हणजे. समजू द्या आम्हाला या गाडगे बाबांचा विचार, कर्मवीर अण्णांचा विचार, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विचार. लोकशाही अण्णाभाऊ साठे सतत म्हणायचे धन्वंतांनी अखंड फिरले मगराने जणू माणिक गेले, चोर जाहले साव जग बदल घालून खाव. हा शेवटचा विचार त्यांनी या मातीमध्ये पेरला, हातामध्ये डब घेतला, 7 समुद्रापार छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती पोहोचवली. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या महामानवांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपण शिक्षण घेत असताना शिक्षण जरूर घ्यावं, त्याच्यातनं मोठं व्हावं. निश्चित मोठं झाल्यानंतर आपण मोठं झालं म्हणजे आपल्या कुटुंब, आपलीच गाडी, आपलीच पत्नी, आपलंच कुटुंब एवढ्या पुरतं मर्यादित असणाऱ्याला शिक्षण मिळत नसतात. कोणी पेन पुस्तक वही एवढं जर शिक्षण मिळत असेल तर ते तुमची केवळ अंधश्रद्धा आहे. आणि डिग्र्या घेऊन जर तुम्ही म्हणत असाल मला डिग्र्या एवढ्या मिळाल्या म्हणजे मी शिक्षित आहे, अत्यंत मोठं काय म्हणतो आपण त्याला अंधश्रद्धा आहे. अरे एका गावामध्ये डिग्र्या विकण्यासाठी दुकान लागलं होतं. डिग्र्या ऐकायला येते ना? डिग्र्या विक्रीसाठी दुकान लागलेलं होतं. राजा घोड्यावरती बसला आणि राजाने फेरफटका मारत असताना राजाला वाटलं चला आपण एखादी डिग्री विकत घेतली पाहिजे. राजा गेला, एक डिग्री विकत घेतली. पुन्हा त्या दुकानदाराने सांगितलं की राजे साहेब 2 डिग्र्या घेतल्या तर 1 डिग्री फ्री मध्ये आहे तुम्हाला. मग पुन्हा 2 डिग्र्या विकत घेतल्या आणि राजा पुढे जात असताना घोडा तिथंच दचकला, थांबला, चालतच नव्हता. आणि मग घोड्याच्या जवळ येऊन पाहिलं तर घोड्याला वाटलं मला 1 डिग्री पाहिजे, राजाला घेऊन चालतोय मी. मग राजा पुन्हा वापस आला आणि दुकानदाराला सांगितलं आणखी 1 डिग्री द्या. ते म्हणजे कसं काय? माझ्या घोड्याला पाहिजे. दुकानदार एवढा हुशार होता, राजे साहेब डिग्री आणि घोड्याला विकत नाही, गाढवांना विकतो. डोक्यात आला असेल तर टाळ्या वाजवा. आणि म्हणून लक्षात घ्या,
मी लोकप्रबोधन करण्यासाठी आलो. आणखी यानंतर याच्यापेक्षा प्रचंड 10 पटीने मोठा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये मी बोलणार आहे. मी माझाच ऐकन माझंच ऐका असं जर झालं तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं बसायला कंटाळून जाल. म्हणून मी फार शेवटच्या या टप्प्याकडे येतो. लोक सर्व मंचावर बसलेल्या सर्व सन्माननीयांचा मी आदर करतो. कारण कसं असतं आपल्या हाती मालिका म्हणजे आपण सतत बोलणं योग्य नसतं. आणि म्हणून कधीतरी लक्षात ठेवा लोकप्रबोधन लोक शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. काटकोन त्रिकोण चौकोन आपल्याला वर्गामध्ये शिकवला जातो पण दृष्टिकोन आपल्याला शिकावा लागतो. आणि म्हणून इथून माझं गाव आहे वाटेगाव खाली. ITI चे विद्यार्थ्यांना माहिती आहे मी दररोज जात असतो इथून. हा रस्ता इकडे जाताना पुढे जर गेला तर कुठे जातो एकदा सांगा. कुठे जातो? वाटेगाव. बरोबर आहे ना? खरं का? बरोबर आहे नक्की. अहो एका म्हाताऱ्या माणसाला इथे गुरं चालणाऱ्या माणसाला विचारलं मी सर बाबा हा रस्ता कुठं जातो. त्यानं सांगितलं 1000 वर्षापासून रस्ता इथंच आहे तुम्हाला कुठं जायचं तुम्ही ठरवा म्हणून. आणि म्हणून कधीतरी लक्षात ठेवा आपल्याला या भयान सगळ्या या वातावरणामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला सांगत असताना आता सरांनी खूप चांगले योग्य असं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यातनं एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वांनी वाचवल्या पाहिजे. कारण तुम्ही आणि जिल्हा परिषद शाळेतून आलो. जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या तर इथून पुढे गोरगरिबाच्या लेकरांना शिक्षण मिळणार नाही. तुमच्या आमच्यासाठी ज्या महामानवांनी संघर्ष केला तो संघर्ष मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सगळ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना उपस्थित सर्वांना या ठिकाणी मनापासून सांगू इच्छितो की आपण नक्की जिल्हा परिषदेच्या शाळा या ठिकाणी आपण वाचवल्या पाहिजे. आणि त्या शाळा वाचल्या म्हणजे आपला निश्चित पुढे शिक्षणाचा विचार आपण या मातीमध्ये सतत मांडण्यासाठी प्रेरित झालं पाहिजे. मी आज तुम्हाला बोलण्यासाठी या ठिकाणी वाट टाकलो. माझ्यासारखे अनेक तरुण येणाऱ्या मेळाव्यामध्ये आपण जो मोठा जे काही मेळावा यानंतर काही घेणार आहोत त्यामध्ये 10 विद्यार्थिनी स्वतः अतिशय मार्मिक पद्धतीने त्यांना बोलता आलं पाहिजे आणि त्या बोलल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एका कवीनं सुंदर असं एक लिखाण पाठवलं. आम्हाला छत्रपती शिवाजी काय होतं माहितीये का? आता सरांनी उल्लेख केला शिवव्याख्याते शिवशाही. शिवाजी महाराज म्हणलं की आमच्या डोक्यातली एक अंधश्रद्धा दूर करावी लागते. शिवाजी महाराज म्हणले की ढाल तलवार घोडा याच्या पलीकडचे आम्हाला शिवाजी महाराज कधी कोणी सांगितले. आणि शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर सगळ्या जाती धर्मांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्य उभं केले ते शिवाजी महाराज आहेत. त्याच्या आणि म्हणून शहीदाद अकबर आला औरंगजेब काय म्हणतो माहितीये का मुलाला? हाँ क्यों फतेह हासिल होती है शिवाजी? हमारे पास फौज बारूद तोफाना खजाना हाथी घोड़े शिवाजी के पास कुछ भी नहीं है फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों शहजादे? मालूम है शाही के तुम कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे. औरत शराब नाच गाना इस मोहब्बत शिकार मौज मस्ती इसमें गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे. शिवाजी ने मजबूत किले बनाए अपनी फौज को सलाम बताए जंगी भयभीत की ताबीर की है उसने. लेकिन उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग किया है उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर लालच दी लेकिन उन जाबाज समर्पण ने हमारे जागीर पर थूक किया है. शहजादे थूक किया है. शहजादे अपने दुश्मन के भी मजहब मौलवी फकीरों और औरतों की इज्जत करना जानता है वो. तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. शहजादे अगर हुकूमत करना चाहते हो तो शिवाजी का चलन शिको. शिवाजी का चलन शिको. अत्यंत सुंदर आणि मार्मिक त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचा इतिहास घडवला शाहिराच्या डफांनी इतक्या रणवर्ध मावळ्यांनी शाहिराच्या डफांनी घोड्याच्या टापांनी तलवारीच्या खंडराटांनी ढगांच्या गडगडाटांनी सह्याद्रीच्या ठाणीने हा महाराष्ट्र घडवला. आणि म्हणून राजे गडावर पोहोचले. राजे गडावर पोहोचले आता सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू असेल. या कोंढाण्याच्या विजयासाठी
क्रांतिकारी व्याख्यान